नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज निजश्रावण शुक्ल नवमी शक 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप भाडे माफ करण्याचा निर्णय. सुलझर पंप्स या बहुराष्ट्रीय कंपनी व्यवस्थापनाचा मुजोरपणा उघड. औद्योगिक न्यायालयाचा अंतरिम आदेश असताना देखील मराठी कामगारांना कामावर रुजू करण्यास व्यवस्थापनाचा नकार. आणि तुर्भे इथं भेसळीसाठी साठवलेला 2,24,00,000 लवंग कांडीचा साठा अन्न आणि औषध प्रशासनानं केला जप्त. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली. हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप भाडं माफ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतल्यामुळं गणेश मंडळांना मोठाच दिलासा मिळाला आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप भाडं माफ करावं अशी मागणी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून सार्वजनिक गणेश मंडळांचं मंडप भाडं माफ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतल्यामुळं गणेश मंडळांना मोठाच दिलासा मिळाला आहे. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल नरेश म्हस्के यांनी त्यांचे आभार मानले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका क्षेत्रात विविध सार्वजनिक गणेश मंडळं कार्यरत असून या मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सवाबरोबरच अनेक लोकोपयोगी असे उपक्रम सातत्यानं राबवले जातात. त्यामुळं त्या विभागातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांना त्याचा मोठाच फायदा होतोय. महानगरपालिकेच्या विविध उपक्रमात देखील ते सक्रिय सहभागी होतात. पण मागील 2 वर्षात विविध कारणांमुळं या मंडळांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली असल्यानं त्यांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळावा यासाठी मंडप भाडं माफ करण्यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी करण्यात आली होती. याबाबत आयुक्त बांगर यांनी सकारात्मक निर्णय घेऊन गणेश मंडळांचं भाडं माफ केलंय. ठाणे शहरातील वाहतूक कोंडीमुळे शहरात होणारं वाढतं प्रदूषण लक्षात घेता जलवाहतुकीला चालना मिळावी यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासूनच प्रयत्न करीत आहेत. त्याला अखेर यश आलं असून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाच्या सागरमाला आणि राज्य शासनाच्या मदतीनं उभे राहणाऱ्या जेट्टीला 100 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कोलशेत, भाईंदर, काल्हेर आणि कल्याण या 4 ठिकाणी जेट्टीची कामं सुरू होत आहेत. यामधील कोलशेत इथल्या जेट्टीची पाहणी करण्यात आली. या कोलशेत जेट्टीसाठी 36 कोटींची मान्यता मिळाली असून या ठिकाणी रोरो आणि प्रवासी जेट्टीच्या कामाला आवश्यक लागणाऱ्या पर्यावरण खात्याच्या परवानग्या मिळताच कोलशेत आणि खाडी पलीकडे काल्हेर इथं याचं काम सुरू होणार आहे.
तसंच इथे येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रतीक्षालय आणि मार्गिका देखील तयार करून या ठिकाणी चौपाटी विकसित करण्यात आली आहे. याचं काम 2021 पासून सुरू होऊन या चौपाटीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय. त्यामध्ये प्रवाशांसाठी शेड, येण्यासाठी मार्ग, पार्किंगची व्यवस्था, प्लॅटफॉर्मवर फरशी, फ्लेमिंगोचे स्टॅच्यू, रेलिंग्स आणि इलेक्ट्रिकल वर्क आणि इतर सुविधा करण्यात आल्या आहेत. या पाहणी दौऱ्याकरता खासदार राजन विचारे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता अजित मोहिते आणि इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबई स्थित रबाळे MIDC मधील सुलधर पंप्स या बहुराष्ट्रीय कंपनी व्यवस्थापनाचा मुजोरपणा अवघड झाला असून न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी संतापजनक प्रकार पुढे आलाय. सुमारे 3 ते 4 वर्षापूर्वी नवीन कामगार विरोधी व्यवस्थापनानं सुरुवातीला कंपनीत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक, कॅन्टीन कर्मचारी यांचे पगार जबरदस्तीनं 30 ते 35 हजार रुपयावरून थेट 25,000 रुपयांपर्यंत खाली आणले आणि त्यानंतर कामगारांना एका पाठोपाठ एक कमी करत त्यांच्या जागी GI या खाजगी कंपनीच्या कंत्राटी कामगारांची नव्यानं जोरात भरती सुरू केली. अशा पद्धतीनं आपल्या नोकऱ्या धोक्यात आल्यानंतर कामावरून कमी करण्यात येऊ नये म्हणून पीडित कामगारांनी औद्योगिक न्यायालय ठाणे इथं व्यवस्थापनाच्या विरोधात दावा दाखल केला. दावा दाखल केल्यानंतर औद्योगिक न्यायालयानं पहिल्या आदेशात कायद्याचं उल्लंघन करून कामगारांना कामावरून कमी न करण्याचे आदेश सुलधर व्यवस्थापनाला दिले. तसंच दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत कामगारांना अंतरिम दिलासा का देण्यात येऊ नये या संदर्भात व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली. तर दुसऱ्या आदेशात कामगारांना कामावर रुजू करून घेण्याचा अंतरिम आदेश न्यायालयानं दिला. न्यायालयीन आदेश असताना देखील सुलधर पंप्स व्यवस्थापनानं कामगारांना कामावर न घेता औद्योगिक न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल केला. मात्र उच्च न्यायालयानं तो रिट अर्ज देखील फेटाळून लावला. त्यानंतर निकालाची प्रत घेऊन सुनील घाणेकर, विनोद कुराडे, नितीन वायदंडे, महेश्वर कोचरेकर, वैभव गुरव आणि संकेत गावंडे हे पीडित मराठी कामगार कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 3 आणि 4 ऑगस्ट 2023 असे सलग 2 दिवस गेले असता तिथल्या सिक्युरिटी गार्ड्सने त्यांना तेथून हाकलून दिलं. उलट कंपनी व्यवस्थापन यापुढे सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं कामगारांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावाचं पत्र पाठवून कळवण्यात देखील आलं. उल्हासनगरची पाणी समस्या निकाली काढण्याच्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आलंय. उल्हासनगर शहरातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका, MIDC आणि महावितरण यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्याच्या सूचना उद्योग मंत्र्यांनी दिल्या. या समितीच्या माध्यमातून समन्वय साधत उल्हासनगर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे उल्हासनगरातील नागरिकांना पाणी प्रश्नी मोठाच दिलासा मिळणार आहे. उल्हासनगर शहराच्या कॅम्प 1 ते 5 मध्ये पाण्याची समस्या भेडसावत होती. ही समस्या सोडवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. उल्हासनगर शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. MIDCच्या माध्यमातून उल्हासनगरवासियांना मुबलक पाणी पुरवठा करणं, पाण्याचे स्वतंत्र स्रोत उभारणं याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यानुसार नियोजित कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी खासदार शिंदे यांनी दिल्या.
उल्हासनगर महानगरपालिकेला MIDCच्या माध्यमातून 50 दशलक्ष लिटर्स वाढीव पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया तातडीनं राबवून पूर्ण दाबानं पाणी सोडण्यात यावं. तसंच पाणी पुरवठा करताना महावितरणनं वीज पुरवठा खंडित करू नये अशा सूचना देखील यावेळी शिंदे यांनी दिल्या. सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी शहरात जलकुंभ, भूमिगत टाक्यांची उभारणी करण्यात यावी असे निर्देश यावेळी उद्योग मंत्र्यांनी दिले. पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी शहरात भूमिगत विजेची केबल टाकण्यात आली. मात्र या कामासाठी उल्हासनगर महानगरपालिकेला 25 लाख रुपये इतकं भूभाडं द्यावं लागणार होतं. हे भाडं माफ करण्याची विनंती स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वतीनं खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यामुळं हे भूभाडं माफ करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. तुर्भे इथं भेसळीसाठी साठवलेला 2,24,00,000चा लवंग कांडीचा साठा अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केलाय. अन्न आणि औषध प्रशासनाला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ऋषी कोल्ड स्टोरेज तुर्भे इथं अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत तपासणी केली असता तिथल्या कोल्ड स्टोरेजमध्ये हलक्या दर्जाचे मसाले पावडर आणि लवंग पावडर तयार करण्यासाठी आणि लवंगेमध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लवंग कांडीचा मोठ्या प्रमाणात साठा केलेला आढळला. तपासणीनंतर लवंग कांडीचा 1,60,111 किलोचा साठा जप्त करण्यात आला असून जप्त केलेल्या लवंग कांडीच्या साठ्याची एकूण किंमत 2,24,15,540 रुपये इतकी आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली. जप्त केलेला साठा GT इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेचा असल्याचं उघडकीला आलं. हा साठा अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यातील तरतुदींचा भंग करणारा असल्याचं आढळून आलं. या साठ्यातून एकूण 7 लवंग कांडीचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. ठाणे शहरातील एक नामवंत आणि उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर ही शाळा शाळेत इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्याने हस्तकलेच्या तासाला तयार केलेल्या राख्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी जवळपास 2,500 राख्या तयार करून प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवल्या आहेत. या राख्यांची विक्री देखील विद्यार्थीच करतायत. या उपक्रमातून जमवण्यात येणारा निधी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी वापरला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं शाळेत या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या उपक्रमासाठी शाळेतील हस्तकला शिक्षिका कल्पना बोरवणकर या सर्व प्रकारचं नियोजन करीत असतात. या प्रदर्शनाचं उद्घाटन विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. कळवा खाडीकिनारी भागाला अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपड्यांचा विळखा असल्यानं खाडीकिनारी भागांचा विकास करण्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. तसंच दिवसेंदिवस खाडीकिनारा बुजवला जात असल्यामुळं भविष्यात या ठिकाणी मोठीच हानी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या पार्श्वभूमीवर कळवा खाडीकिनारी वसलेल्या अनधिकृत झोपड्यांवर महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली.
कळवा इथल्या क्रांतीनगर या खाडीकिनारी वसलेल्या तसंच खाडीमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपडपट्टीवर कारवाई करण्यात आली. सदर ठिकाणच्या झोपड्यांमध्ये 65 ते 70 झोपड्यांवर कारवाई करून त्या तोडण्यात आल्या. खाडीमध्ये नव्यानं उभारण्यात येत असलेल्या झोपड्या देखील या कारवाईत निष्कासित करण्यात आल्या. JCB पोकलेनच्या सहाय्यानं सदरची कारवाई करण्यात आली. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं यावर सातत्यानं कारवाई सुरू राहणार असल्याचं देखील आयुक्त बांगर यांनी यावेळी नमूद केलं. ठाण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये येणाऱ्या रानभाज्या ठेवण्यात आल्या असून या भाज्या तब्येतीसाठी अतिशय गुणकारक असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये सुमारे 25 ते 30 महिला बचत गटांनी आपापले स्टॉल लावले असून नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद येतोय. हा रानभाज्या महोत्सव आम्ही आज जो ठेवलेला आहे याच्यामध्ये 5 तालुक्यातील महिला आलेल्या आहेत. मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, शहापूर आणि भिवंडी. जवळपास 35 स्टॉल्स इथं लागलेले आहेत आणि 200 ते 250 महिलांनी इथे वेगवेगळ्या ठिकाणाहून रानभाज्या आणलेल्या आहेत. याच्यामध्ये करटोली आहे, आळू आहे, केना आहे, परत टाकळा आहे. या वेगवेगळ्या भाज्या या फक्त पावसाळ्यातच येतात, परंतु बऱ्याचशा लोकांना माहिती नसते की या भाज्यांचा वापर कसा करायचा आणि त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे. तर त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कळावी म्हणून सुद्धा आम्ही रेसिपीजसुद्धा त्या रानभाज्यांचे इथे ठेवलेले आहेत. आपण बघितलं असेल स्टॉलवरती प्रत्येक महिलेने इथे रेसिपीसुद्धा आणली त्या रानभाज्याची. आणि या रानभाज्या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना ही एक संधी आहे की रानभाज्या खरेदी करायची, कारण रानामध्ये जाऊन तो ग्राहक खरेदी करू शकत नाही. म्हणून ह्या स्टॉलच्या माध्यमातून महिलांनाही रोजगार मिळतो आणि नागरिकांची सुद्धा गरज पूर्ण होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप भाडं माफ करण्याचा निर्णय. सुलझर पंप्स या बहुराष्ट्रीय कंपनी व्यवस्थापनाचा मुजोरपणा उघड. औद्योगिक न्यायालयाचा अंतरिम आदेश असताना देखील मराठी कामगारांना कामावर रुजू करण्यास व्यवस्थापनाचा नकार. आणि तुर्भे इथं भेसळीसाठी साठवलेला 2,24,00,000 लवंग कांडीचा साठा अन्न आणि औषध प्रशासनानं केला जप्त. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.